नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात राजेश जगताप यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया राजेश जगताप लिखित सारजा. नाना पाटलाच्या माळ्यात आज 8-10 बाया कांदे लावायला आलत्या. पाटील आणि पाटलीनबाई त्यांना रोपाच्या जोड्या वाटत होते. नानाच्या परसून हिरीव मोड धरली होती. कुई कुई करणाऱ्या चाकाचा आवाज अख्ख्या मळ्यात गोडावा भरत होता. दर वक्ताला मोड भरून वर यायची आणि थारोळ्यात रिकामी व्हायची. पाण्याचा लोंडा पाटातनं वाफ्यात जात होता. परसूची बायको सिंधूबी सारज्याला पाटकोळी बांधून आली होती. आल्या आल्या परसून धाबावरल्या आंब्याच्या झाडाला धोत्राची झोळी बांधली. सिंधूनं लेकीला झोळीत घालून झोका दिला. झोक्याच्या तालाव बघता बघता ती झोपी बी गेली. तेव्हा सिंधू परसूला म्हणाली, झोळीकडं जरा ध्यान धरावं. सिंधू लगबगीनं पुढं गेली. एका हातात कांद्याच्या रोपाची जुडी आणि दुसऱ्या हातात खुरपं धरून बायांच्या संगतीला बसली. खुरप्यानं सरी वडून कांदे लावायला लागले. थोडा येळा असाच गपगप गेला. प्रत्येकीचा एक एक वाफा लावून चालता. पण तुळसाईच्या मानाची घाल मेलवत होती. हे असं गपगप बसणं तिला पटतच नव्हतं. शेवटाला ती म्हणालीच, हे पोरीनू, अगं आज सासूनं तोंडात बोळा कोंबलाय का नवऱ्यानं नरडं दाबलंय? हा, काय झालं तरी काय म्हणायचं? समद्याजण हे तोंडात गुळणी धरल्यावाने गपगप बसलाय ते. सिंधू, अगं तू ही लेख तर बारकी, तिला असंच थापट्या मारून झोपवतीस का एखादं गाणं गुणं बी म्हणतीस? मजी हो आत्याबाई, अगं काम करता करता एखादं गाणं म्हणाव, आपल्या माहेराचं आणि सासरचं गुण सांगाव. मजी माहेरची आठवण बी राहती आणि सासरचं नाव भी होतंय. वय ते बी खरंच आहे म्हणायचं. पण तुम्ही समजेजणी कामाला लागल्या होत्या, मीच एकली उशिरानं आले आणि मग लगुलग कामालाच लागले. ब ते सोडा, तुम्ही काहीतरी सुरुवात करून द्या, म्हणजे मग आम्ही नेतो पुढं. हा, हे बरं आहे तो पाटील बा लगीन करा तर म्हण तुम्हीच वा बायको. हो, पण माझं तर लगीन झालंय ना. सिंधू औषध बोलून गेली. तसा समदेनी कलकलाट केला. खुरप्यानं सरी वाढता वाढता हसायला लागल्या. अगं पर तुला कोण म्हणतंय लगीन कर? सीतानं सिंधूला चिडवलं. अगं बास करा, आवरा आता. शीते, तुला तरी येतोय का नाही? तुळसाईनं विचारलं. अहो मलाच कशाला, समदेसनी येतंय. पण सिंधू म्हणली तसं तुम्ही काहीतरी म्हणा, मग आम्ही हायच की. सीतानं गळ घातली. बर सिंधू, तो पाण्याचा तांबे दे ग इकडं, गळा तरी वल्ला करू दे. सिंधूनं पाण्याचा तांब्या तुळसाईच्या पुढे ठेवला. तिनं मान वर करून तोंडात पाण्याची धार धरली. गटा गटा पाणी पिलं, तांब्या खाली ठेवला आणि म्हणली, ऐका ऐका न माझ्या संगती तुम्ही बी म्हणा. माईराचं घर माझं जसं गोकुळ कान्हाचं, गोकुळ कान्हाचं नाव माय बापाचं मानाचं. माहेराचं घर माझं चांदी सोन्याच्या जोत्याचं, मोल करी कोण बहीण भावाच्या नात्याचं. नाव माहेराचं जगामधी मोठ करून सांगावं, मोठ करून सांगावं. सासरला शीतवानी ग वागावं. राम वनवाशी सीता सावली रामाची, नाव राखी ते सासरचं भाची लाडकी मामाची. माहिराची भाकर पोळी सांगावी सासरी, पोळी सांगावी सासरी. मोठी बापाची वसरी. सासरचा वाडा
वाडा चंदनी उंबऱ्याचा, चंदनी उंबऱ्याचा, हात हाती धरावा नवऱ्याचा. माहेराच घर माझ जसं गोकुळ कान्हाच, गोकुळ कान्हाच नाव माय बापाच मानाच. तुळसाईचं गाणं संपता संपता समद्यांचं डोळंच भरून आलं. कोणी डोळ्याला पदर लावला तर कोणी हमसून हमसून रडायला लागली. हातातलं खुरपच गळून पडलं. सिंधूची पोर उठली, झोळीत हातपाय हलवीत रडायला लागली. परसून सिंधूला हाक मारली, शिंदे अगं सारजा उठली ग. आले आले. सिंधू उठली, लगा लगा हिरीकडे गेली. लेकीला झोळीतनं काढून आंब्याच्या बोडाला टेकून बसली. लेकीला मांडीवर घेऊन पदराखाली घेतलं. सीताईनं माहेरच्या आठवणीची खपलीच काढली होती. सिंधूचं मन माहेरच्या वाटेनं पळायला लागलं. डोळ्यातलं पाणी गालाव अवचित वागाळलं. चुकीचा हंगाम सारला. सिंधू 8-10 दिवस माहेरला जाऊन आली. तिच्या बापानं नातीसाठी पायातले घुंगराचे वाळे घेतले होते. सारजा दुडू दुडू चालायची तेव्हा वाळेचे घुंगर छुन छुन वाजायचे. सिंधू डोळ्यात जीव आणून कौतुकानं बघायची तिच्याकडं. जवळ घेऊन तोंडावरनं हात फिरवून मुका घ्यायची. लेकीला जीवापाड जापायची. पण सारजा तिचा वाडा बापाकडं होता. भूक लागली म्हणजे आईकडं दूध पिण्यापुरती जायची. परसूचा जीव बी तिच्या बिगर वर खाली व्हायचा. कवा बी कामातनं सवड मिळाली तर लेकीला घेऊन खेळवायचा. अंगणात बसून तिला चिमण्या कावळे दावून नादी लावायचा. सारजा आता चालायला लागली होती. तिला खेळाया घर अंगण कमी पडायला लागलं. आणि मग एक दिवशी अवचित बा बा म्हणाली. लाडक्या लेकीच्या तोंडातून आलेला पहिला सबूत बा बा परसून ऐकला तेव्हा त्याचं काळी सुपावाने झालं. तिला कुठं ठेवू आणि काय करू असं झालं. सिंधू बी कौतिकानं म्हणाली, शेवटाला वळणाचं पाणी वळणालाच गेलं म्हणायचं. 9 महिने पोटात वज वागवलं, जलम देण्यापायी मरणाच्या काळा सोसल्या, रातीचा दिस केला, समद पाण्यात गेलं म्हणायचं. बोलली काय तर बाबा. अगं असू दे ग, लेख आहे म्हणून तिचा जीव बापाकडे वड घेतोय. पोरग झालं असतं तर आईच्यान सांगतो पहिलं आईच म्हणलं असतं. तेव्हा आम्ही काय म्हणायचं होतं. ना त्या गोत्याच्या गाठी आपसूक पडत्यात. पोरग झाल्यावर तुझी बी इच्छा पुरी होईल. परसून सिंधूची मंदरणी केली. पण दैवाचा फेरा उलटा पाडला. सारजेची पाठ मोकळीच राहिली. सिंधूची कूस पुण्यांदा उजवलीच नव्हती. लेकराची आस मनातच राहून गेली. नाना पाटील आणि पाटलीनबाईंनी संसाराचं वज परसू आणि सिंधूच्या हवाली करून एका माग एक निघून गेले. घर मोकळं मोकळं उदास उदास वाटत होतं. सारजा बापाच्या अंगा खांद्यावर खेळता खेळता कवा मोठी झाली ते दोघांनी बी समजलं नव्हतं. दिवसागणे काळ्या भोरक्यासाचा शेपटा कमरखाली झोका खेळत होता. टप्पोऱ्या डोळ्यात कोळ्याच्या जाळ्याच्या गाठी पडायला लागल्या होत्या. भोवयाची कमान लांबली होती. पापण्याची झालर डोळ्याची राखण करायला लागली. वटाव लाल चुटूक डाळिंब फुटलं होतं. चालीला हरणीचा डौला आलता. बापाच्या अंगाला कवळी घालणारं अवखळ वादळ शांत झालतं. खाली मान घालून बापामोर 4 हात लांब उभं राहत होतं. एका आजान बंधनात बांधलं होतं. एक दिवशी सिंधू परसूला एकलं गाठून म्हणली, अव ऐकलं का? बोल की, काय म्हणती? अव सारजाला साजरी करायला पाहिजे. परकेच्या धनाची किती दिवस राखण करायची? वय करायचं पाहिजेलच की. ना करून कसं जमायचं? असं म्हणताना त्याच्या डोळ्यातच पाणी आलं. झालं का तुमचं चालू? लेकीचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यात पाणी येतंय. अहो म्या बी आपले आई बापाला सोडून आले होतेस का नाही? लेकीचा जन्म असाच असतोय. थोडं मनाला आवर घालायला शिका. परसू काय बोलला बी नाही. गप खाली मान घालून डोळं पुसत बसला. तेव्हा सिंधू म्हणली,
अहो आपली माय आपल्याजवळ, तिला किती दिवस घरात ठेवता येईन? आजचं मरण उद्या किती दिवस ढकलायचं? तिचा आजी असती तर काय बोलायची आणि म्हणायची गरज बी नव्हती. आयतवारी तिचा मामा येणार आहे, त्यांच्या कानावर बी घाला. आपण बी बघू आपल्या परीनं, म्हणजे एखादी मनाजोगती वाढ घावल. वय की परसू एवढंच मानला. शारजाचा मामा भास्कर आयतवारी आला. पाहुणचार झाला. जेवण खाणं झाल्यावर शारजा घर आवरत होती. वसरीत सिंधू, परसू आणि भास्कर बसले होते. परसूनं पानाचा डाबा त्याच्या पुढे ठेवला. सुपारी कात्रत भास्कर म्हणला, काय दाजी गप गप दिसतंय? नाही काय अडचण असेल तर सांगा. काय गा अक्के? दादा अडचण म्हणशील तर तशी काय बी नाही. नशिबानं खातं पितं घर मिळालंय. पाहुण्या रावळ्याच्या हातावर पाणी घालता येतोय. आणखीन काय पाहिजे? अगं मग दाजी गप का तो काय भांडण तांटा केला? ए बाबा, जेव्हा सून म्हणून या घरात आलते तेव्हा भांडण तांटा नाही झाला. आता कोण कोणाशी भांडण करन? बरं ते काय बोलायचे नाहीत, मी आज सांगते. ह्या वर्षाला शारजाला बाशिंग बांधाव म्हणते. तुझ्या ओळखीतलं एखादं चांगलं घर असन तर पाय. लेकीचं लगीन झाल्यावर ती सोडून जाईल म्हणून ते गप आहेत. वय दाजी अरे काय काळजी करू नका. माझ्या भाचीसाठी असं घर आणतो का तिला माहेर कोणचं आणि सासर कोणचं ते बी समजायचं नाही. आणि तसंच झालं. बोला फुलाची गाठ पडली. शारजाच्या मामाला तिच्या सासरची वाढ गावली. त्याच्या सासूरवाडीच्या पाहुण्याच्या ओळखीतलं घर होतं. एकुलते एक पोरग. घरी 10 एकराचं मळ्याचं रान, गोर गोमट. दिसभर मळ्यात खपायचं आणि जेवणा रोबा आडवा हात मारून बिन गोर झोपायचं एवढंच माहिती. कोणाच्या आद्यात ना माद्यात. आपण भलं का आपलं काम भलं. सोमवारचा दिस होता. परसू येरवाळीच मळ्यात गेला होता. शारजा 12वावर पाण्याला गेलती. सिंधू स्वयंपाक करत होती. एक खिल्लारी बैलाची गाडी घरापुढं थांबली. गाडीवानानं बैलाचा कासरा गाडीच्या साट्याला बांधला. मागल्या अंगानं एक बापाई आणि एक बाई भास्कर संगट खाली उतरली. डोक्यावरचा पदर नीट केला. बापाई माणसानं फेटाचा श्यामला तोंडावरनं फिरवला. गाडीवानानं बैलाच्या शिवळा काढून मोकळं केलं. शेजारच्या निंबाच्या झाडाला बांधून वैरण घातली. गाडीकडे परत येताना त्यांनी सहज वाटाकडं बघितलं. डोक्यावर पाण्याची दुडी आणि कमराला एक कळशी धरून एक पोरगी तिकडच येत होती. त्या पोरीला बघून भास्कर म्हणला, घ्या पाहुणं, भरल्या हंड्यानं तुमची लक्ष्मी सावताच मोहर आली. सोमवारचा दिस आणि भरल्या हंड्यानं एखादी लक्ष्मी पुढं आली तर समजून जायचं काम सोळा आणि मनाजोगतं होणार. काय भाषा बाय, कसं काय? बरी आहे की मामा. बाहेर का थांबलाय? चला की घरात. शारजा म्हणली. बर ती कळशी दे इकडं. नाही न ग, चला तुम्ही घरात. असं म्हणून ती पुढं गेली. कमरावरली कळशी खाली ठेवली आणि आईला हाक मारली. आये, अगं मामा आलेत ग. तिची हाक ऐकून सिंधू लागा लागा बाहेर आली. पाहुण्यांना बसाय वसरीवर घोंगडं घातलं. शारजा पाणी घेऊन आली. समदेसनी पाणी दिलं. गाडीवान उभाच होता. त्याला सिंधू म्हणली, खाली बसा की. असं उभ्यानं पाणी पिऊ नये, वाट सरकती. तो खाली बसला. पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला. सिंधूनं शारजाला हाक मारून सांगितलं, ताई अगं चहा ठेव ग. पण अख्खे दाजी कुठं गेल्या दिसत नाही ते. भास्करनं विचारलं. मळ्यात गेलं. आम्ही बी आता निघणारच होतो, पण बरं झालं, नाही तर आपली चुकामुक झाली असती. बरं असू दे, कोणाला तरी धाडून बोलवून घे की. का म्हणून? काय तातडीचं काम आहे वय? वय तसंच म्हणायचं. बरं सांगते कोणाला तरी. अगं ताई, गणू असं तर त्याला मळ्यात पाठव. मामा आलाय म्हणाव, बिगिन या. बरं पाहुणे कांच्या गावचे? म्या ओळखलं नाही. पाहुणे आहेत वडगावचे, आपल्या ताईला बघायला आले. पाहुणे ताईला बघायला आलेत हे ऐकलं आणि सिंधूचं मनच हाराकलं. ती लागा लागा उठली, घरात गेली. शारजाला पोळ्याच्या स्वयंपाकाची तयारी करायला सांगितलं. झटकाभरानं परसू आला. राम राम श्याम श्याम झालं.
सिंधूनं परसूला आत बोलवून पाहुणे सारजाला बघायला आल्याचं सांगितलं. सारजा स्वयंपाक करत होती. वसरीवर तिच्या लग्नाचं बोलणं चाललं होतं. भास्कर म्हणला, दाजी, हे वडगावचे बाप्पू पाटील, त्यांच्या मालकीनबाई मालतीबाई, आणि हे धाकलं पाटील यशवंतराव. तसं यशवंतरावने ताईला आणि तिनं त्यासनी आल्या वागत्यालाच बघितलंय, पण तरी रीतिरिवाजाने एकदा वामनी सामने बसवलेलं बरं. काय दाजी? वय की वय, मालकीने बाई जावा, ताईची तयारी करून घेऊन या. सिंधू उठली, मालतीबाईला म्हणाली, अहो चला की बाईसाहेब. दोघे घरात गेल्या. परसूनं खिशातनं पानाची चंची काढली आणि पाहुण्याच्या पुढे ठेवली. घ्या की घ्या पाटील घ्या. यशवंतरावाचं काय शिक्षण बिक्षण? हा, अहो गावात 7वी पौतर शाळा आहे, तेवढं शिकलाय. मी बी म्हणलं बा झालं, लिहून वाचण्यापुरतं झालंय, पुढे शिकून काय करणार? घरचं 10 एकराचं मळ्याचं रान आहे. येळेव समध्या गोष्टी ध्यानात घेतल्या म्हणजे बरं पडतं नाही का? हा, ते बी खरंच आहे म्हणा. या वराच्या गोष्टी येळावर समजून सांगितलेलं बरं. बर, यशवंतरावांचा घरात मान कोणचा म्हणायचा? थोरला, माधारला का धाकला? नाही नाही, तसं काय बी नाही. घरचा दारचा समजा मान त्याचाच आहे. म्हणजे मी समजलो नाही हो. अहो म्हणजे तो घरचा एकलाच वारसदार आहे. तुमची बी पोरगी एकलीच आहे ना. हे बघा पाटील, आम्हाला पोरगी नाही आणि तुम्हाला पोरगा. तुमच्या पोरीला आम्ही लेक समजून पात्रात घेऊ. आता तुमचं काय म्हणणं असेल ते. बापू कापरे आवाजात म्हणलं. अहो म्हणायचंय काय? तिचा मामा म्हणलाच होता, तिच्यासाठी असं घर आणतो का माहेर कंच आणि सासर कंच ते समजायचं नाही. मला मंजूर आहे बघा. सिंधू सारजाला घेऊन आली. हिरव्या गार लुगड्या, तिचं गवाळ रुपडं खुलून दिसत होतं. मालतीबाईंनी तिची वटी भरून टिळा लावला. परसूनं यशवंताला टिळा लावून श्रीफळ दिलं. पेटा बांधून मानपान केला. जेवण झाली. भरल्या मनानं पाहुण्याची गाडी वाटायला लागली. परसूला घर रिकामं वाटायला लागलं होतं, पण जगराहाटी पाळायला लागणार होती. 2 वारानं सुपारी फुटली. महिन्याभराचा मुहूर्त धरून सारजेचं लगीन लागलं. परसूची लाडकी लेक डोळ्यातलं पानं पुसत नांदायला निघून गेली. दिस येत होता, जात होता. गणपती, गौराई, दसरा, दिवाळी असे सणवार आले गेले. सारजा कवा आलती तर कवा यायला सवड नाही म्हणून सांगावा धाडत होती. सारजा संसाराच्या वाटेनं चालता चालता माहेरची वाट इसरायला लागली होती. परसू लेकीच्या आठवणी काढत रानात राबत होता. मोठा हाकता हाकता आपल्या दमदार गाळ्यातल्या आवाजानं रान डुलाय लावणारा परसू गप गप मोठा हाकत होता. सिंधूला मळ्याच्या वाटेनं एक फटफटी फुपाटा उडवत येताना दिसली. डोळ्या वाढवा हात धरून तिने वाटाकडे बघितलं, पण वडक काय पटत नव्हती. तेव्हा ती परसूला म्हणाली, अव फटफटी हिकडच येते जणू, कोण असन? परसूनं बैलाचा कासरा वाढला, मोठ थांबवली, वाटाकडे नजर टाकून म्हणला, काय वळखायला येत नाही. बघू आपल्याकडचं कुणी आहे का केरबाच्या वस्तीवर कुणी आहे. गाडी वाट सोडून फटफटी पाय वाटेनं परसूच्या मळ्याकडे यायला लागली. फटफटीवाल्यानं उपरण्यानं तोंड बांधलं होतं. फटफटी जवळ येऊन थांबली. त्यानं तोंडावरलं उपरणं सोडलं. परसू आणि सिंधू बघतच राहिले. अहो मामा, असं का म्हणून बघताय? पाहुणं कवापासून आम्ही विचार करतोय फटफटी कोणाची, पण तुम्ही असाल असं वाटलंच नव्हतं. फटफटी तुम्हीच घेतली काय? हा, म्याच घेतली की. अहो कवा घेतली? सिंधूनं विचारलं. हा हा, 8-10 दिवस झाले बघा. ऊसाचे पैसे मिळाले. या वर्षाला भाव चांगला भेटला. आबा म्हणले काहीतरी वस्तू घे, पैशाला 100 वाटा असत्यात, उगा इकडं तिकडं खर्चून जाईन. मग तुमच्या लेकीला विचारलं तर म्हणली घ्या फटफटी, कुठं जायला यायला बरं पडतंय. आबाचं बी तेच म्हणणं पडलं. मग काय दिला बार उडवून. हा, हे मात्र बरं केलं तुम्ही. परसू खुशीनं म्हणाला. बरं, बाकी समदे बरे आहेत ना? सिंधूनं कळकळीनं विचारलं. अवय की समदे खुशाल आहेत. आबा म्हणले बरेच दिवस झाले, एकदा भेटून ये.
आणि एक आनंदाची बातमी बी सांगायची होती. सारजाला आणलं असतं तर बरं झालं असतं. अहो मामा, तेच तर दुःख नाही ना. मग जीवाला बरं नाही काय तिच्या? नाही नाही नाही, तशी बरी आहे, पण दिस गेल्यात ना, म्हणून आपलं जरा. काय सांगताय काय पाहुणं, लय गोड बातमी दिली. देवा पांडुरंगा, लय उपकार झालं र बाबा. 2 वर्ष झालं कवा हे का नाव पडतंय असं झालं होतं मला. असं म्हणून शिंदून आभाळाकडे बघून हात जोडले. परसून बी डोळ्याच्या काडा पुसल्या. लेकीची कूस भरली, या परीस लाख मोलाचं दुसरं सुखच नाही. लय हाराकला लय. जेवण खावणं करून पाहुण्याला निरोप दिला. 4-8 दिवसांनी आम्ही बी भेटाई येतो म्हणून सांगितलं. शिंदू आणि परसू सारजाला भेटून आले. बघता बघता 7 महिने सरले. परसू सारजाला बाळणपणाला घेऊन आला. 9वा महिना सरला आणि परसूचा जीव टांगणीलाच लागला. लेकीची सुखासुखी सुटका कर म्हणून रात दिस देवाला हात जोडायला लागला. आणि एक दिवशी पाटाला कोंबड्यानं बांग दिली. सारजाच्या पोटात दुखायला लागलं. शिंदूनं परसूला उठवलं, सुईनीला आणाय धाडलं. दिस उजाडता उजाडता घरातनं लेकराच्या रडायचा आवाज परसून ऐकला. शिंदूनं मुलगा झाल्याचं सांगितलं. परसूचं काळीज डोंगरा एवढं झालं. बाळ बाळंती दोन्ही बी सुखरूप होते. सारजाच्या लेकाचं बारसं झालं. 3 महिन्यानं यशवंतीला घेऊन गेला. परसूच्या घरात वस्तीला आलेली किलकारी आपल्या घरी जाताना परसूचं घर रिकामं करून गेली. परसूच्या काळजाला खड्डा पाडला होता. सारजेच्या मागं पुढं देवानं अजून एखादं लेकरू दिलं असतं तर घर भरलेलं राहिलं असतं. पण त्याच्या हातात काय बी नव्हतं. आलं देवाजीच्या मना, तिथं कोणाचं काही चालं ना असं समजून तो गप दिवस काढत होता. काच लागलेल्या दोरीवानी त्याचा जीव झुरणीला लागला होता. सारजाचं लेकरू वर्षाचं व्हायला आलतं. कवा परसू तिला भेटून जात होता तर कवा ती आई बापाला भेटून येत होती. परसू सारजाला भेटून गेला त्याला महिना झाला होता. आज का कोण जाणं, पण सारजाला बापाची लय आठवण येत होती. बापू आणि मालतीबाई 4 धाम करायला गेलते. मन असंच कवा तरी खुळं होतंय म्हणून तिने विचार झटकून टाकला. स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर भांडी कुंडी आवरली, अंग टाकून दिलं. लेकराला कुशीत घेऊन सारजा बिनगोर झोपली होती. चोळीच्या पाख्यात हात घालून तिचं लेकरू वटावर मधाळ हासू घेऊन सपनातल्या गावात खेळत होतं. देवळीतला दिवा बी पेंगायला लागला होता. सोप्यातल्या बाजूवर यशवंता वाघावाने डरकाळे फोडत पाडला होता. दारा मागल्या कोपऱ्यात झिंग्या कुत्र अंगाचं मुटकुळं करून झोपलं होतं. यशवंताच्या घोरण्याच्या आवाजानं त्याची झोप मोड होत होती. म्हणून ते घडी घडी मान वर करून यशवंताकडे बघत होतं. कवा मावा गल्लीतले कुत्रे उगा बिनकामाचं भुकत होते. बाकी समद गाव गप गार पडलं होतं. सारजा कुशी वळली. तिच्या लेकराचा चोळीतला हात बाहेर निघाल्यानं त्याची बी झोप चाळवली. बारकाले डोळे किलकिले करून माईला अंधारात हुडकायला लागलं. इवल्याच्या हाताने चाचपाय लागलं. माय हाताला लागना म्हणून रडायला लागलं. सारजानं पुण्यांदा कूच बदलली. चोळीच्या पाखातून थान काढून त्याच्या तोंडाशी धरलं. दुधाच्या वासानं ते गप झालं. थान तोंडात धरून चुटू चुटू करायला लागलं. सारजानं मग त्याला आणखीनच कुशीत वडलं. त्याच्या पाठीवरनं हात फिरवून थापटायला लागली. माईच्या कुशीत लेकरू झोपी गेलं. सारजाच्या डोळ्यावर झोप होती पण तिला जाग बी आली होती. आणि तेवढ्या ट्या टिटीव वरडत टिटवी घरावरनं उडत गेली. सारजानं डोळं उघडलं. अंधारात अंधारच दिसत होता. नुसतं काळं काळं. टिटवी पुण्यांदा वरडत गेली. एकडाव नाही तर सारखीच वरडायला लागली. सारजाच्या काळजाची दडदड वाढली. अंधारातच दिवा चाच पडायला लागली. दिवा सापडल्यावर शेजारची काड्याची पेटी बी लागली हाताला. एक काडी काढून वडली. दिव्यातलं तेल संपलं होतं. टिटवीचं वरडणं तसंच चालू होतं. दिव्यात तेल भरायचं म्हणलं तर अर्ध खाली सांडायचं, पण ती बाया थांबाय तयार नव्हती.
सारजानं एक कागद पेटावला, त्याच्या उजाडात दिव्यात तेल भरलं, दिवा पेटावला. दिवा घेऊन बाहेर आली. यशवंत ताला सुरात घोरत होता. तिला बघून झिंग्या उठला, शेपटाचा गोंडा घोळायला लागला. ती विचार करायला लागली, काय बाई झोपणं म्हणायचं काय हे? अंगावरनं गाडा गेला तरी बी कळायचं नाही. काय करू, काय उठवा बघा त्यासने. पण ते तरी उठून काय करतील? ती कवाड उघडून वाट्यावाली टिटीव टिव टिटीव टिव करत टिटवी पुण्यांदा घरावरनं उडत गेली. तिने मान वर करून बघितला आणि म्हणली, ए बाई, अगं का उगा वरडती? दुसरं एखादं गाव का शिव घावा नाव आहे तुला? पुण्यांदा येऊ न ग, तुला रामाची आण आहे, रामाची आण आहे तुला. असं म्हणून तिने हाताची बोट काढा मोडले, वर बघून थुकली. तिथंच वाट्यावर बोट टेकलं. झिंग्या तिच्या शेजारी येऊन बसला, तिचा हात चाटायला लागला. तिने त्याच्या डोक्यावरून पाठीवरून मायेचा हात फिरवला. मुका जीव त्यो तिथंच गाडा लोळायला लागला. टिटीव टिव टिटीव टिव करत टिटवी परत आली, घरावरून उडत गेली. सारजाच्या उरात धडकी भरली. शेजारी बसलेला झिंग्या बी इवळायला लागला. सारज्याचं डोकंच ठाणाकलं. त्याच्या पाठीत धपाटा घालत म्हणली, अरे ए दोहाडा, तुला आणि काय झालं एवढं? ह्या तू ही कोण माय मावशी आहे का? ती तिकडं वरडती आणि तो बी इकडं बिनकामाचा ताल धरलाय. आणि ते तिकडं आमचं स्वांग वाघावाने डरकळ्या फोडतंय. इकडं फार जगबुडी झाली तरी त्याला घोर ना पस्तावा. तेवढे तिला लेकराचा रडायचा आवाज ऐकाय आला. ती झटक्यात उठली, घरात आली, कावडाला कडी घातली, लेकराची शेजारी अंग टाकलं, त्याला कुशीत वडलं. चोळीच्या पाख्यातून थान काढलं, त्याच्या तोंडाला लावलं. तसं ते गप झालं. आईला बेलगून चुटू चुटू करायला लागलं. घराबाहेरल्या वाट्यावर झिंग्या गुरगुरत होता. घाईघाईनं ती घरात आली, तेव्हा ती झिंग्याला घरात घ्यायला विसरली होती. थोडा वेळ ती अशाच विचार करत होती. टिटवी वारडायची थांबली होती. झिंग्याचा बी आवाज येत नव्हता. घर शांत वाटायला लागलं. लेकराला थापडता तिने डोळं मिटलं, कवा तरी डोळा लागला. यशवंत तसाच गोरत पाडला होता. पहाटेचा वकूत झाला असन, कुणीतरी दाराव थाप मारली. सारजानं कूस बदलली. दार पुण्यांदा वाजलं. पहिल्या परी जोरानं वाजलं. सारजा उठले आणि साव तशीच म्हणली, आज पार झोपचं खोबरच झालंय. आत्ता डोळा लागत होता. कोण आला असन काय माहिती. दार अजूनच वाजतच होतं. तिने दाराची कडी काढली आणि बघत राहिली. बापाला अवचित बघितलं आणि त्याच्या गळ्यातच पडली. बारक्या पोरावानी रडायला लागली. रडता रडता बापाला विचारलं, बाबा बाबा, असं कसं देवावानी आलाय तुम्ही? दिसभर तुमची लय आठवण येत होती बाबा, आणि तुम्ही असं अवचित? परसून तिला जवळ घेतलं, डोळं पुसलं आणि म्हणला, अगं काय नाही ग, तालुक्याला जरा काम आहे म्हणून म्हणलं यारवाळी निघून पुढं जाता जाता तुला भेटून जावं. असं म्हणून तो तिथंच वाट्यावर बसला. अहो बाबा, हिथं का म्हणून बसले? उठा की, चला घरात चला. अगं असू दे, उगा समध्याची झोप मोडवली. मग त्याला काय होतंय? घरात आम्ही दोघंच आहे. सासू सासरे गेले देव कराय. नाही तरी बी नग, पाणी आण घोडभर म्हणजे निघाय बरं. आणि हा बाळाला बी आण, एकदा डोळं भरून बघू दे तरी. सारजा पाणी आणि लेकराला घेऊन आली. परसून 2 घोट पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला, लेकराला घेतलं. त्याच्या तोंडावरून कौतिकानं हात फिरवला, मुका घेतला आणि म्हणला, बरं का बाळराज, बिगीनं मोठं व्हा, चांगलं वागा, दोन्ही घराचं नाव करा. हा बरं ताई, येऊ का आता? अहो म्हणजे काय, नुसतं घोडभर पाणी पिऊन जात आहे काय? अहो निदान चहा तरी? अगं नाही, नको, काय बी नग, तुला डोळं भरून बघायचं होतं. भेट झाली, आता निघाय पाहिजे, लय लांबची वाट आहे. लेकराला जीव लाव. त्याने तिला जवळ घेतलं, डोळं पुसलं, पाठीवरनं हात फिरवला. अंगावरलं घोंगडं नीट करून वाट चालायला लागला. सारजा डोळ्यातलं पाणी पुसत दूरवर जाणाऱ्या बापाकडे बघत उभी होती. त्यो दिसनासा झाले होती. घरात आली. आता झोप येणार नव्हती. तिने चूल पेटवून चहा ठेवला.
बाप अवचित आला आणि घोडभर पाणी पिऊन गेला. निस्ता आपल्याला भेटायला आला होता का काय काम होतं? पण तसं काय असतं तर बोलला असता. पण भेटायचंच होतं तर परतीच्या वाटेनं बी भेटता आलं असतं. मग तो जाता जाता का आला? चहा उकळून उतू गेला तवा तिची तंद्री तुटली. चहा वतून घेतला. चहा पिऊन ते स्वयंपाकाला लागले. अर्धा अधिक स्वयंपाक झाला तवा यशवंता उठला, घरात आला. सारजाला स्वयंपाक करताना बघून म्हणला, आज लय येरवाळी स्वयंपाकाला लागली तू. त्यानं चुलीतली राख हातावर घेत विचारलं, वय पाट्याला बाबा आलते? आ, मामा आलते? अगं काय म्हणतीस काय? मग आहेत कुठं? आले आणि गेले बी. तिचा आवाज कापरा झाला. अगं मग मला उठवलं नाही ते? एवढ्या सकाळी आले आणि मला भेटले बी नाहीत. का थांबले नाहीत ते? काय एवढी तकतक होती म्हणायची? अहो काय उठवायचं, रातभर मी जागीच होती. सारखी टिटवी वरडत घरावरनं जात होती. कुत्रे बी एवळत होते. मी एकलीच बाहेरच्या वाट्यावर वाडूळ बसली होते. पण तुम्ही तर पार घोडे गाढवं कोण वाघावाने डरकाळ्या फोडीत झोपली होते. वैग दडपान पडल्यावानी झालं होतं. डोळाच उघडत नव्हता. लय अंग जडजड लागते. बरं काय म्हणत काय होते? काय नाही, तालुक्याला चालले होते. आठवण आली म्हणून जाता जाता भेटायला आले म्हणले. त्याची मिस्त्री लावून झालती. हांड्यातून तांब्यावर पाणी घेऊन तो परसदारी गेला. खळा खळा तोंड खांगाळून आला. दोरीवरल्या उपरण्याला तोंड पुसला आणि सारजाला म्हणाला, बरं आता चहा देते का? देते की, वय बसा. सारजानं कब्बशी घेतली. चुलीवरलं चहाचं भगोलं उतरलं. चहा वतून त्याच्या पुढे ठेवला आणि बाहेर सायकलीची घंटी वाजली. कोण आले म्हणायचं? तुम्ही चहा घ्या, म्या बघते. सारजा पदराला हात पुशीत बाहेर आली. वाट्याखाली सायकल घेऊन गणू उभा होता. सकाळी सकाळी गणूला बघून ती म्हणली, गणू तू? अरे घरात ये की, इथं का म्हणून थांबलाय? ताई. त्याचा गळाच दाटून आला. डोळं पाण्यानं भरलं. ती वाट्यावरनं खाली उतरली आणि काळजीनं विचारलं, गणू, ए गणू, अरे काय झालं? रडाय काय झालं गणू? ताई, ताई आपला तात्या. बाबा काय झालं रे? तात्या आपल्याला सोडून गेले. ए अरे येडाय का खोळाय तू? आता फाट फाट मला भेटून गेले. तालुक्याला चालले होते आणि तू असं वाईट वांगाळ का म्हणून बोलतो? ताई गल्याची आणे, मला भड नाही बोलत. ते इकडे येतीलच कसे? 2-3 दिवसापासून तापानं फणफणले होते. ताप उतरतच नव्हता. आज आम्ही तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जाणार होतो, पण फाटेला एकाएकी जीव सोडला. सारजा तोंड बडवीत मटकन खालीच बसली. तिच्या रडायचा आवाज ऐकून यशवंता बाहेर आला आणि गणूला बघून म्हणला, अरे गणू काय झालं? हिला रडाय काय झालं गणू? दाजी, दाजी तात्या गेले. तुम्ही दोघं या बेगीनं मला पुढं बी सांगावा द्यायचं आहे. अरे पण तिथं म्हणते पाट्याला येऊन गेले ते, आणि तो हे काय म्हणतो? ते मला काय ठावं नाही दाजी, पर मी जे सांगतोय ते सोळा आणि खरंय बघा. सायकलवर टांग टाकून गणू गेला. यशवंतानं सारजाच्या हाताला धरून घरात आणलं. तिची समजूत काढून तयारी केली. फटफटी काढली आणि सासूरवाडीची वाट धरली. 1.5 तासानं सासूरवाडीला पोचले ते. घरापुढं अख्खा गाव गोळा झाला होता. सारजा रडत वरडत घरात गेली. तिचा बाप निवांत पडला होता. नाका तोंडात तुळशीचं पान आणि कापूस होता. उशाला दिवा मलूल होऊन जळत होता. वय तिचा बापच होता त्यो. मग पाटला भेटायला आलता त्यो कोण होता? तुळसाईनं तिला जवळ घेतं आणि म्हणली, भाई बापाची माया, लेकी जीव गुंतला होता. त्याचा आत्मा पुढच्या वाटेला जायच्या आधी तुला भेटायला आलता. कसं का असं ना पोरी, पर तू हा बाप तुला भेटला.